मित्रांनो, क्रेडिटमुळे वायडी होतो आणि आता या नोव्हेंबर डिसेंबर एक्झाम मध्ये क्रेडिट भरले तर मला नेक्स्ट इयरला ऍडमिशन भेटेल का, कॅरी ऑन भेटेल का, या संदर्भात ही महत्वाची अपडेटेड व्हिडिओ मी देतो आहे. मित्रांनो बघा, कॅरी ऑन क्रेडिटमुळे जे वायडी होते बरोबर, आपल्या मे जून मध्ये रिझल्ट लागला, जून जुलै मध्ये जो रिझल्ट लागला तेव्हा क्रेडिटमुळे ज्यांना वायडी पडलं होतं त्यांना ऑब्विसली ऑगस्ट मध्ये जो कॅरी ऑन युनिव्हर्सिटीने दिला तो कॅरी ऑन क्रेडिट वायडीच्या मुलांना नव्हता दिलेला. क्रिटिकलमुळे वायडी असेल तरच फक्त कॅरी ऑन दिलेला होता. त्यामुळे ज्यांचं क्रेडिटमुळे वायडी होतं त्यांच्या आता या नोव्हेंबर डिसेंबर एक्झाम मध्ये रिझल्ट लागल्यावर क्रेडिट भरले तरी पण त्यांना नेक्स्ट इयरला ऍडमिशन नाही भेटणार आहे, कारण ऑब्विसली कॅरी ऑन त्यांना लागलोच नाहीये ना. कॅरी ऑन फक्त क्रिटिकल वायडीला होता. तसंच तुम्हाला अजून काही डाऊट वाटतं माझ्या म्हणण्या बाबतीत तर तुम्ही एकदा कॉलेजला जाऊन पण चौकशी करा. कॉलेजने अलाउड केलं तर भारीच आहे, पण माझ्या माहितीनुसार तरी क्रेडिट वायडीला कॅरी ऑन नव्हतं. त्यामुळे क्रेडिट जरी भरले तरी तुम्हाला आत्ता ऍडमिशन नाही भेटणार. नेक्स्ट इयरला ऍडमिशन हे आपल्याला जून मध्ये, पुढच्या वर्षी या वर्षी जून 2026 मध्येच भेटेल. ओके, सो बेस्ट ऑफ लक. आणि हो, पुन्हा क्रिटिकलला जायला नको, वायडी पडायला नको किंवा कुठले विषय बॅकलॉग असतील तर पर्पल ॲप आहेच, लगेच अभ्यासाला लागा. सगळं इंजिनिअरिंगचं ऑथेंटिकेटेड स्टँडर्ड व्हिडिओ लेक्चर कोर्सेस पर्पल ॲपवर अवेलेबल आहे. त्यावरनं अभ्यास करा म्हणजे पुन्हा बॅकलॉग लागणार नाही. ॲप डाउनलोड करा. बेस्ट ऑफ लक.